मातीतून सुद्धा तुम्हाला मेकअप करता आला पाहिजे असं आमचे गुरु म्हणायचे. प्रोस्थेटिक मेकअप म्हणजे तुमच्या चेहऱ्याचे किंवा तुमच्या शरीराचे वेगवेगळे आर्टिफिशियल अवयव बनवणं. मीरा जॅस्मिन नावाची अभिनेत्री आहे, खूप मोठी आहे, म्हणजे तिला 4 भाषेत नॅशनल अवॉर्ड आहे. मला वाटतं ती एकटीच असेल तेवढी. मीरा जॅस्मिन नाव आहे तिचं. तर तिच्या संपूर्ण बॉडीवर ते जळाल्याचं प्रोस्थेटिक करायचं, बाहुबलीचं सेकंड पार्ट. तर तिच्या गळ्यावरच्या झुर्या किंवा म्हणजे तिचे 30 वर्ष त्या याच्यात बंद होती. तिच्या पायाच्या जखमा किंवा म्हातारपण तिला आलेलं, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक तेज पाहिजे, कारण ती राणी आहे. हॅलो एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत करते स्पोवेक्स मध्ये. आज आपल्या स्टुडिओमध्ये असे एक कलावंत आलेले आहेत ज्यांनी फिल्म मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आता सिनेमा म्हटलं की त्यात बरेच पैलू येतात. ऍक्टिंग, सिनेमॅटोग्राफी, डायरेक्शन, मेकअप म्हटले की त्यात पण बरेच गोष्टी असतात आणि त्यातला प्रोस्थेटिक मेकअप. तर प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्ट आपल्या इथे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे प्रताप बोराडे. नमस्कार. आमच्या पुढे तुम्ही बसलेले आहात एक इंटरनॅशनल व्यक्तिमत्व प्रोस्थेटिक मेकअप ह्या क्षेत्रामध्ये. आणि अजून आपण खूप बोलू या दादांसोबत, कारण आम्हाला खूप त्यांना ऐकायची इच्छा आहे. कारण आम्हाला असंही माहिती आहे की असं कळलंय आम्हाला की खूप मल्टी टॅलेंटेड असं हे एक व्यक्तिमत्व आहे. प्रताप सर, प्रोस्थेटिक मेकअप म्हणजे काय, म्हणजे तुम्ही काय करता एक्झॅक्टली, जर थोडंच आम्हाला समजावून सांगितलं. मेकअप मध्ये एक नॉर्मल मेकअप असतो, सोसायटी मेकअप असतो, तसाच हा प्रोस्थेटिक मेकअप म्हणजे ब्रायडल वगैरे करतात. प्रोस्थेटिक मेकअप म्हणजे तुमच्या चेहऱ्याचे किंवा तुमच्या शरीराचे वेगवेगळे आर्टिफिशियल अवयव बनवणं किंवा तुमचा संपूर्ण चेहराच बदलून टाकणं, ह्याला म्हणतात प्रोस्थेटिक मेकअप. की एखादी जखम करणं, तुमचा गळा कापला जातोय किंवा तुमचा डोळा फोडला जातोय. मी केलेल्या बऱ्याच सिनेमांमध्ये मला तेच काम करावं लागतं, तर त्याला प्रोस्थेटिक मेकअप असं म्हणतात. मग तुम्ही अशा काही गोष्टी आम्हाला शेअर करू शकाल इथे स्टुडिओमध्ये की ज्याच्यामध्ये तुम्ही हे जे प्रोस्थेटिक मेकअप आहे ते एक नाविन्यपूर्ण झालं आणि खूप नावलौकिक ज्यांनी केलं, असे काही तुमचे एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर करू शकाल? नक्कीच. कारण आजच्या पिढीला हे कळणं खूप आवश्यक आहे की प्रोस्थेटिक मेकअप मुळे किती गोष्टी सहज होऊ शकतात. म्हणजे साधारण तुम्ही हॉलिवूडच्या मूवीज बघा की ड्रॅगन असेल किंवा वाघ, सिंह, हत्ती, ॲपमॅन, हे सगळे अवयव माणसाला लावून त्याला क्रिएटिव्ह केलं जातं. तर तितकंच महत्व अजून आपल्या भारतात ते दिलं गेलेलं नाहीये. पण आजकाल तो जमाना आलेला आहे की प्रत्येक फिल्म मध्ये प्रोस्थेटिकचं काही ना काहीतरी काम निघतं आणि मग त्या योगाने प्रोस्थेटिक करणारी बरीचशी मेकअप आर्टिस्ट मंडळी आज तयार झालेली आहे. याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही बाहुबली सारख्या एवढ्या मोठ्या चित्रपटामध्ये काय केलेलं आहे? ऍक्च्युली त्यांचा राजामौली सरांचा पहिला पार्ट आला होता बाहुबली. तर त्याच्यामध्ये त्याचा अनुष्का शेट्टीचा संपूर्ण चेहरा झाकला गेलेला होता. म्हणजे केसांनी म्हणा किंवा म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी केल्यासारखं असं. तर त्याच्यामुळं काय होतं की स्किन संपूर्ण झाकून जाते. आर्टिस्टला जे त्याचा हावभाव दाखवायचे, तिची ऍक्टिंग दाखवायची, ती त्याच्यामुळं समजत नाही. म्हणजे समोरच्या प्रेक्षकांना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कळत नाही. म्हणजे त्या मेकअपच्या थरामुळे किंवा आम्ही जो प्रोस्थेटिकचा लेअर लावतो त्याच्यामुळे ते समजत नाही. तर त्यांना हवं होतं की कुठलाही एक्स्ट्रा थर न लावता तिचा मेकअप झाला पाहिजे. मला वाटतं त्यांनी उडता पंजाब मूवी पाहिली होती
आणि उडता पंजाबमध्ये आलिया भट्टचा मेकअप त्यांना आवडला होता, तर त्यांनी ते शोधलं असेल गुगलवर किंवा त्यांची टीम असते ना, तर त्या टीमनी कुठेतरी शोधलं असणार की हे उडता पंजाब कुणी केले, त्यांना शोधा. कारण त्याच्या पूर्वी फॉरेनची पण लोक येऊन गेली होती, मुंबईचे 2-4 मेकअप आर्टिस्ट त्यांची ट्रायल झाली होती. अच्छा. हो, आणि फॉरेनची लोकांनी जे काम केलं होतं, काम अतिशय सुंदर. मेकअप आर्टिस्ट आहे म्हटल्यानंतर तो काम छानच करणार. आणि आपल्याकडे एक म्हणजे थोडासा गैरसमज आहे माझ्या माहितीप्रमाणे की बाहेरून आलेलीच लोक खूप छान काम करतात, इंग्लिश बोलता येणारी वगैरे लोक हे त्यांना खूप छान काम जमतं, आणि आपल्या इकडच्या लोकांना ते जमत नाही. म्हणजे त्यांना, मी तर म्हणेल त्यांना चान्स दिला जात नाही, तेवढा वेळ दिला जात नाही. आणि म्हणजे मध्येच ते म्हणतात अरे मेकअप चल हो बाजूला बस झालं, तसं नाही. हॉलिवूडमध्ये काय होतं, हॉलिवूडमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ दिला जातो ते काम करण्यासाठी. तर ते काम नक्की आम्हाला तेवढा वेळ दिला तर आम्ही ते सुंदर करू शकतो हे आम्ही दाखवून दिलेले. मग त्याच्यात तो प्रोस्थेटिक मेकअप की त्याच्यात तिची स्किन पण दिसलेली आहे. तुम्ही बघा सेकंड पार्ट, बाहुबलीचा सेकंड पार्ट, तर तिच्या गळ्यावरच्या झुर्या किंवा म्हणजे तिचे 30 वर्ष त्या याच्यात बंद होती, तिच्या पायाच्या जखमा किंवा म्हातारपण तिला आलेलं, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक तेज पाहिजे कारण ती राणी आहे. तर हे पाहिलं. मग आम्ही जे गेलो आणि त्यांना लुक टेस्ट दिली. लुक टेस्ट दिल्यानंतर एकच लुक टेस्ट मध्ये त्यांनी सांगितलं की अरे यांना ऍडव्हान्स देऊन टाका आणि त्यांना साईन करा. तर आणि ते तुम्ही आधी समजून घेतलं की राजा मौली सरांचं काय त्यांचं विजन. हो, ते कळलं आम्हाला की त्यांना कुठला मेकअप हवाय, जो की आम्ही उडता पंजाब मध्ये आलिया भट्टला केला. आणि त्यापूर्वी ऑलरेडी हॉलिवूडचे काही लोक आले होते, ते मेकअप करून गेले होते बाहेरचे. हो, आणि त्या सगळ्यांमधून तुम्हाला तुमची निवड झाली, आम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. आमचं खूप मोठं भाग्य राजमौली सरांसोबत काम करणं. म्हणजे ते तुम्ही दाखवलं ना लुक टेस्ट मध्ये, ते तुम्ही प्रूव्ह करून दाखवलं. हो, मार्केटमध्ये यू शुड प्रूव्ह युअर सेल्फ. तेव्हाच तुम्हाला म्हणजे तुम्ही कोणाच्या ओळखीने आला तर एकदा तुम्हाला काम मिळेल, दोनदा काम मिळेल, पण तुमचं स्वतःच काय आहे. तर आमचं स्वतःच हे ज्ञान आहे जे आम्हाला आज योगायोगाने गुरुपौर्णिमा पण आहे, जे आमच्या गुरुकडून आम्हाला मिळालेलं आहे. तर गुरुशिवाय ज्ञान नाही, हे आपल्या भारताची परंपरा आहे की गुरुकडून जे मिळालं त्याच्यात तुम्ही तुमची स्वतःची भर घालून काहीतरी चांगलं करून दाखवलं तर तुम्ही कुठेही म्हणजे कुठेही उभं राहू शकता मार्केटमध्ये. अगदी बरोबर बोललात आपण. आणि यासोबतच म्हणजे आता जसं बाहुबलीमध्ये मान कापून ती अशी हातात वगैरे घेऊन जाते, तर ते जे प्रोस्थेटिक मध्ये येतं का ते सगळं? म्हणजे तेच खरं प्रोस्थेटिक आहे की त्याचा त्या माणसाचा चेहरा त्याच्यावर मोल्ड टाकायचा, त्याच्यानंतर त्याला ज्या असणाऱ्या दाढी मिशा आहेत त्या एक एक केस आम्ही तो भरतो, त्याला जो वेळ लागतो त्याची म्हणजे ती जबाबदारी आम्ही घेतो. तुम्हाला जे ऍक्च्युअली पैसे दिले जातात ते जबाबदारीचे पैसे दिले जातात. काम तर सगळे लोकच करतात, पण ते जे आहे की ते मुंडकं कापलेलं तुम्ही बघा, हुबेहूब चेहरा तसाच दिसणार. बार्ड ऑफ ब्लड मध्ये सुद्धा मी तो प्रयोग केलेला आहे. नंतर आझर नावाची एक फिल्म केली होती. इव्हन उडता पंजाब मध्ये सुद्धा आलिया भट्टच्या हातात इंजेक्शन टोचली जातात, तर तो अख्खा हातच आम्ही प्रोस्थेटिकचा बनवला होता. त्याच्यात किती इंजेक्शन मारा तुम्ही, पण त्याच्या आतमध्ये सुद्धा आम्ही सलाईनच्या नळ्या म्हणजे टाकून त्याच्यात ब्लड सोडून ठेवलं होतं की इंजेक्शन टोचलं की ते जेव्हा इंजेक्शन डॉक्टर्स आपण बाहेर काढतो तर त्यातून एक थेंब का होईना रक्त येतं, ते सुद्धा हो नक्कीच. तर हे असतं प्रोस्थेटिकचं काम की तो हात सुद्धा तुम्हाला खोटा वाटणार नाही. जसं मी माझी आणखी एक फिल्म मी केलेली आहे
हसीन दिलरुबा. हो, हसीन दिलरुबा म्हणून OTT प्लॅटफॉर्मवर आली होती. हो, OTT प्लॅटफॉर्मवर. आणि खूप छान एक तिला रिस्पॉन्स मिळाला जगभरातून. तर त्या फिल्म मध्ये सुद्धा ते जे आर्टिस्ट आहे विक्रांत मेसी, त्यांचा हात ते स्वतःच तोडतात असा तो सीन होता. पण गंमत म्हणजे आता अर्थात हे प्रोस्थेटिकचं काम करताना खूप छान छान किस्से असे घडले जातात, खूप छान छान गोष्टी होऊन जातात. ऍक्च्युली ते लक्षात येत नाही, पण आम्हाला म्हणून मला हा प्रोस्थेटिक जे आवडतं, प्रोस्थेटिक मेकअप करायला, त्याचं कारण सुद्धा हेच आहे की खूप चॅलेंजिंग असतं ते. तर त्याचा हात तोडायला त्याला सांगितलं की तुम्ही तुमचा हात तोडा. म्हणा कसं शक्य आहे, डायरेक्टरला म्हणले ते मी नाही तोडणार हा, म्हणजे आणि मला ते शक्यही होणार नाही. तर त्यावेळेस आहे ना ऐन वेळेस की दादा तुम्हीच उभे राहा आणि तुम्हीच तो हात तोडा म्हटली. हा, तर मग मी त्याचे शर्ट त्याच्या शर्टाची एक बाईचा हात मी माझ्या हातात घातला आणि माझ्या हाताने तो हात मी तोडलेला. तर तो बनवला असेल ना तेवढा, म्हणजे हो, त्याचा हात खांद्यापासून आम्ही संपूर्ण बनवलेला आणि तो बनवलेला हात त्याच्या खांद्याला बांधला. त्याचा ओरिजिनल हात आम्ही लपवला आणि तो हात असा टेबलवर ठेवून तो तोडलेला. म्हणजे तो तुम्हाला करावं लागलं ते. हो, असं बरेचदा अनपेक्षितपणे अशी खूप वेळा मी तर कॅमेऱ्याच्या समोर उभा राहिलेलो आहे. आणि हिंदीत पण आणि मराठीत पण. मराठीत तर कितीदा तरी मला असे रोल करायला मिळालेले आहेत की आता कोणच नाही आहे, दादा उभे राहा, की मी उभा राहतो. अच्छा. आणि ऍक्टिंग म्हणजे छान. ऍक्टिंग असं आहे की ऍक्टिंग हे माझ्या रक्तातच आहे. मेकअपचे माझे गुरु आहेत विक्रम गायकवाड. त्यांनी म्हणजे दगडाला जरी स्पर्श केला तरी त्याला देवत्व येईल इतका मोठा माणूस. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. मला त्यांना म्हणजे मी मनापासून त्यांना आठवण करतो. आणि त्यांच्या हाताखालून गेलेली आज अख्खी पिढी, म्हणजे मी तर म्हणेल निम्म्या इंडस्ट्रीत विक्रम गायकवाडांकडून तयार झालेली सगळी माणसं इंडस्ट्रीत पसरलेली आहेत आणि त्यांच्या नावाने कामं चालू आहेत भरपूर. आणि माझं गाव खूप खेडेगाव आहे. आजही माझ्या गावात एसटी येत नाही. हा, माझा पुढला प्रश्न तोच होता की तुम्ही सर्वप्रथम तर हे सांगा की हे जे प्रोस्थेटिक मेकअप आहे हे तुम्ही कुठून शिकून आलेले? म्हणजे गुरु तर आहेतच तुमचे, प्रश्नच नाही, पण काही तुम्ही सर्टिफाईड कोर्स पण केलेला आहे का? सर्टिफाईड कोर्स केला आहे मी, पण माझं बरंचसं काम मला ऍक्च्युली इथंच येत होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये गुरुंच्या जवळ असतानाच आपल्या एक्सपिरियन्स बॉलिवूडमध्ये सगळं बघून सगळं इथे शिकलोय. प्रॅक्टिकल सगळं इथे शिकलोय. आणि बाहेर गेल्यानंतर फक्त तेही सरांचे मित्र आहेत. निक डर्मन नावाचा माणूस आहे जो अक्स फिल्मसाठी, राकेश ओमप्रकाश मेहरांच्या अक्स फिल्मसाठी भारतात आले होते. आणि सरांची म्हणजे एवढा प्रचंड मोठा माणूस आहे की कोणाशीही दोस्ती होऊ शकते. ते निक डर्मन खूप छान दोस्त झाला. मग त्याची संस्था आहे लंडनमध्ये. तर यांनी फक्त शब्द टाकला, माझा माणूस आहे, ते शिकवून टाक सगळं. हा, इतके सोपे आहे. कोणालाही ते शक्य नाहीये. आज कितीही पैसे भरून सुद्धा शिकता येत नाही. म्हणजे तुमच्या गुरूंनी तुमच्यामध्ये काहीतरी नक्कीच. आज मी जो काही आहे तो केवळ त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून होतो. कुठे गेले तुम्ही शिकायला? हा, लंडनला. म्हणजे लंडनला जेव्हा आम्ही गेलो, एक फिल्म होती, एक उर्मिला मातोंडकर आणि त्यांची श्रीपाल मोराकिया डिरेक्टर आणि प्रोड्युसर होते त्याचे. तर त्या फिल्मसाठी आम्ही गेलो. त्या फिल्म मध्ये आणखी एक गुरु भेटले, भरत गोडांबे नावाने. कारण विक्रम दादा काही प्रत्येक ठिकाणी थांबून जात नाही. त्यांच्या अनेक फिल्म चालू असतात ऍट ए टाइम, इकडे फिल्म तिकडे फिल्म. मग ते सांगतात जेव्हा माझी गरज आहे त्याच वेळेस फक्त मी येईल आणि इतर वेळेस मग ते निघून यायचे.
मग ते आल्यानंतर बरंच गोडांबे मला घेऊन जायचे, जा इथे जा तिथे. मला त्या लंडनचं तर काही माहित नाही. लंडन म्हणजे माझ्यासाठी अख्खा वेगळा प्रवास आहे. मी पहिल्यांदा लंडनला गेलो तेव्हा मला इंग्लिश म्हणजे समजत नव्हतं. अच्छा. माझं शिक्षण झालंय ग्रॅज्युएट, पण मराठी मीडियम मधून, तर मला थोडस जुजबी कळायचं, पण त्यांची इंग्लिश आपल्याला कळायची नाही ना. भाषेचा तर तो ती एक तफावत असेलच, पण त्यातल्या त्यात तिथलं जे प्रोनाउन्सिएशन आहे खूपच वेगळं आहे ना. खूप अवघड. ती एक म्हणजे परत गोष्ट आहे, परत किस्से. आमच्या आयुष्यात असे किस्से घडलेले आहेत की एकतर लंडनला जायचं पहिल्यांदा, ही 2001 किंवा 2 साल असेल, एक 2 साल असेल. लंडनला जायचं म्हणल्यावर असे साधी कपडे घालून जाता येत नाही. मग तो कोट बीट कोणाचा तरी मागून आणला. मी माझ्या एका मित्राचा कोट मागून आणला, कोट दे, सूट दे. आणि मी असं नाही का लंडनला उतरल्यानंतर ना, मी आता एक तर कोण दिसत नाही आमच्या बरोबरच. मग आपली नजर अशी छोट्यासारखी इकडे तिकडे बघत बघत मी चाललो. तुम्हाला पकडला त्या म्हणजे कृष्णवर्णीय पोलीस ऑफिसर होते. तर ती बाई मला हे यू, मी पाहिले शाळा, मला कशाला काय म्हणते, आपण कुठे एवढे हे, म्हणून मी पाठीमाग यू यू कमी आहे. मी थांबलो, तिच्याकडे गेलो, लगेच कोट बीट सरळ करून आणि तिला येस वेअर आर यू फ्रॉम, म्हणलं लंडन. ती विचारत होती मला, ते प्रोनाउन्सिंग करायला नाही. ती विचारायची साधारण की कुठून आला, वेर एवढंच ऐकलं मी. मला काय वाटलं की कुठं आला विचार. तर म्हणजे ती विचारायची म्हणजे यू आर फ्रॉम, मी म्हणायचा लंडन. आणि वेर आर यू गोईंग, वेळ झाला, दादा का पाठीमागे आहेत. अच्छा, त्यांना माहितच नाही की तुम्ही मागे राहून गेले. हो, ते पुढे निघाले, ते पुढे निघून गेले, तुम्ही येतात आहे मागे. हा, तर त्यातला एक माणूस गेटच्या बाहेर जायच्या आत त्याच्या लक्षात आला असं, हा पहिल्यांदाच आलाय बहुतेक कोट बीट घालून. कारण हे लोक हाफ पॅन्ट वर टी शर्ट वर मस्त पैकी उतरतात तिथे, आणि मी ते नेहमी येणार. आणि मी कोट बीट घालून मस्त पैकी ऐकलं असावं की आपल्याला असं जायला लागेल. नाही, माहिती होतं ना की साहेबांच्या देशात जायचे म्हणजे साहेबासारखेच कपडे घालून गेलं पाहिजे. माहित नसलं की असं होत. आणि मुळात म्हणजे कसं मी गावखेड्यातून आलेला असल्यामुळे ते बरेच प्रॉब्लेम असे व्हायचे, त्याच्यामुळे गमती जमती. पण नंतर मग त्या माणसाने सगळं व्यवस्थित बोलून मला बाहेर घेऊन गेले. हा, त्या फिल्मसाठी त्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स होता. हो, म्हणजे आणि मला कोणी तिथे घ्यायला आलं का मग एअरपोर्ट? तिथे येतात, तिथे ते तुमचं नावाचं ते तिथलं लोकल प्रोडक्शन वाले ते बोर्ड घेऊन उभे असतात. आणि मग तिथे गेल्यानंतर मला विक्रमदादा माझ्या अगोदर तिथे आले होते, त्यांनी सगळं. आणि एकूण किती दिवसांचा कोर्स होता तो? कोर्स ऍक्च्युली तो 1 महिन्याचा असतो. सगळ्यांमुळे ते शिकायला मिळालं. त्या संस्थेचं नाव लागलं गेलं पाठीमागे, त्याचं महत्व असतं. म्हणजे नक्कीच. आणि अजूनही तुमच्या अशा काही मूवीज आहेत जे तुम्ही आम्हाला शेअर करू शकाल, की जसं 3 इडियट मध्ये तुम्ही काम केलं, आणि छोटं बाळ आहे व्हॅक्युम क्लीनरने आमिर खान साहेब जे ओळखतात. तर आता सांगायला हरकत नाही, कारण ती फिल्म येऊन गेली. आणि ट्रिक असतात त्या थोड्याशा, की कोटवर ते आर्टिस्ट झोपलेले आहेत आणि एक चादर टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या खाली टेबलाच्या खाली आम्ही 2 जण बसलेलो. आणि नाही का ते जेव्हा ते चादरी खाली घुसतात आणि मग आम्ही ते बाळ नुकतंच जन्मलेलं त्याच्यावर ब्लड आणि हे टाकून देतो. आणखी एक प्रोस्थेटिकचाच पदार्थ आहे, ते नाही सांगू शकत मी. ब्लड आणि ते टाकून आणि फिरशी केला करते म्हणजे असं. त्यांना माहिती असतं की ते ताजं दिसण्यासाठी, हो चिकट व्हावं म्हणून
दुसरे काही पदार्थ असतात ते आम्ही मिक्स करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक तुम्ही तिथे जीवनदानच देत असता. म्हणजे ती गोष्ट जशी असेल तशी दाखवायचा प्रयत्न तुमचा सतत सुरू असतो. आणि त्यामध्येही मला नक्की माहिती आहे की तुम्हाला फिल्ममध्ये, बऱ्याच फिल्ममध्ये तुम्हाला अवॉर्ड्स मिळालेले. तर असे काही फिल्म जर तुम्ही शेअर करू शकाल आमच्याशी. मोनेर माणूस नावाची गौतम घोष डिरेक्टर असलेली फिल्म आहे. तर प्रसन्नजीत चॅटर्जी त्याचे हिरो, बेंगॉली हिरो, फिल्म बेंगॉली. शूट पण ती तिकडेच झाली, बांगलादेश आणि कलकत्ता वगैरे. अर्थात सगळं दादांनी आमच्या शेत वगैरे करून दिलेलं होतं. आम्ही फक्त नॉमिनल राहिलेलं बाकीचं काम करणे. तर त्या फिल्मसाठी दादांना ते अवॉर्ड मिळालेलं आहे प्रॉस्थेटिकचं, की त्याच्यावर देवीचे व्रण असतात त्याच्या चेहऱ्यावर. आणि मग ते छोटे छोटे पिंपल्स, मग ते येल्लोइश होतात, मग ते फुटतात. ते फुटले की मग त्याच्यापासून देवीचे व्रण, ज्याला चिकन पॉक्स तुम्ही लोक म्हणतात, तर ते चिकन पॉक्स वगैरे तयार होतात. आणि तो जो लालन फकीर नावाचं कॅरेक्टर आहे, म्हणजे ऍक्च्युली त्याला घरच्यांनी, तो देवाची भक्ती करतो म्हणून त्याला असं पिराची भक्ती करतो, गाणे म्हणतो म्हणून त्याला नदीत सोडून दिलेलं असतं. तर तो केळीच्या त्या याच्यावर समुद्राचं खारं पाणी आणि ते किती आग झाली असणार. तर हो, तर ते हे सगळं तुम्ही क्रिएट केलं. म्हणजे की हे सगळं त्यांनी दाखवल्यानंतर बाकीचं पुढचं काम आम्ही करतो ना क्रिएट. तर त्यासाठी ते नक्कीच अवॉर्ड मिळालेले आहे त्याला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मला श्रीलंकेची एक फिल्म मिळाली, जिचं नाव आहे कुसापापा. सिंहली भाषेत, सिंहली भाषा. श्रीलंकेची मातृभाषा सिंहली आहे, पण जाफना वगैरे ह्या साईडला श्रीलंकेच्या उत्तरेला तमिळ भाषिक लोक पण बहुभाषी बरीच आहेत तिथे, पण तमिळ पण चालायची तिकडे. तर त्या भाषेत म्हणजे क्याऊ म्हणतात तिकडे, केक असतो एक प्रकारचा, त्या प्रकारचं एक नाक होतं. तर त्याच्यासाठी मला श्रीलंकन सरकारचं नॅशनल अवॉर्ड मिळाले, फिल्म मेकर्स गिल्ड. आपण मूळचे कुठले? मी मूळचा पुणे जिल्हा, जुन्नर तालुका, शिवनेरीच्या पायथ्याला लेनेरी, शिवाजी महाराजांचं शिवनेरी. हो, शिवजन्मभूमीतलाच आहे मी. शिवनेरीच्या पायथ्याला लेनेरी आणि ओझरच्या कुशीत तेजवाडी नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. आजही माझ्या गावात एसटी येत नाही. मला जर पुण्याला किंवा मुंबईला यायचं असेल तर मला शिरोळीला किंवा ओझरला जावं लागतं. पण ही दोन्ही गावं माझीच आहेत. ओझर माझी सासरवाडी आहे, शिरोलीला मी शिक्षण घेतलं आणि जुन्नरला माझं कॉलेज झालंय. तर आणि मुळात मी शेतकरी. शेती करता करता माझे वडील आमच्या जुन्नर, आंबेगाव आणि खेड आणि नगर ह्या जिल्ह्यांमध्ये नामांकित पैलवान. त्याच्यामुळे पैलवान शेती पण करायची, शेती पण करायची, म्हणजे अगदी मातीतला माणूस. माती म्हणजे माणसाने मातीशी त्याची नाळ घट्ट जोडलेली असते. मी सुद्धा आजही मला जेव्हा इंडस्ट्रीत काम नसतं किंवा मला सुट्टी घ्यावीशी वाटली तर माझी आई पॅरालिसिसनी गेली 11 वर्ष आजारी आहे. तर ती घरी बसून असते, पण म्हणजे तिला भेटण्यासाठी म्हणा आणि जाताना मी शेती करतो. म्हणजे मी स्वतः शेतकरी आहे. म्हणजे आजही तुम्ही गेले? आजही मी शेतीच करतो. म्हणजे ज्या वेळेस मला इंडस्ट्रीत काही काम नसतं त्यावेळेस मी शेती करतो आणि आई वडिलांची सेवा, म्हणजे ते तर कर्तव्यच आहे माझं, त्याच्यात दुमत नाही आहे. शेतकरी हा माझा मूळचा पिंड. आणि त्याचबरोबर वडील, माझे चुलते, मी सांगितलं तुम्हाला मगाशी, माझे चुलते, माझे आजोबा हे सगळे नाटकात काम करायचे खूप छान. आमच्या घरातच एक नाटक उभं राहू शकतं असं, एवढी आवड असायची नाटकांची. मग त्यांच्याबरोबर आहे ना, त्यांच्याबरोबर नाटकाच्या त्या
विंगेत जाणं, पाठीमागे जाणं, मग ते मेकअप बिकअप बघायचं खूप छान वाटायचं नाही का. असं मिशा लावतात, दाढी लावतात आणि म्हणजे डोळे बिळ्यांना काजळ बिजळ, अरे चांगलं आहे वाटायचं त्यावेळेस. त्याच्यामुळं त्याच्यात आवड निर्माण झालीच होती. आणि ऍक्टर तर बाय ब्लड, रक्तातच ते ऍक्टिंग घुसलेली आहे. तर अशा प्रकारे मला ह्याची आवड बिवड निर्माण झाली. मग त्याच्यानंतर परिस्थिती कशी असते, तुम्हाला पुढे शिक्षण झाल्यानंतर काय करायचं. शिक्षण झाल्यानंतर मग मी काय केलं, म्हणजे सर्व्हिसला लागलो. शिक्षण तुम्ही गावातनच केले? मला जी आवड निर्माण झाली तुम्ही सांगता, ऍक्च्युली प्रत्येक माणसाला, प्रत्येक पुरुषाला किंवा स्त्रीला मेकअपची आवड ही लहानपणापासूनच निर्माण होते असं माझं निरीक्षण आहे. म्हणजे मी जरी एवढा काळा सावळा असलो तरी माझी आई प्रेमाने मला मांडीवर घ्यायची आणि ते पावडर वगैरे लावायची. एक गंध काजळाचा टीप, कपाळावर एक गंध, कुठेतरी एक साईडला असायचा. हा पहिला मेकअप आयुष्यातला. आणि मग ती आवड पुढे पुढे वाढत गेली. आणि ऍक्टिंगचं तर मी त्यांच्याकडून वडील चुलते यांच्या बरोबर जाऊन जाऊन ऍक्टिंगची मला आवड निर्माण झाली होती. आणि मोठं मेकअप आर्टिस्ट व्हायचं स्वप्न माझं मी जेव्हा जाणता राजा जॉईन केलं, 1986-87 काहीतरी असेल. तर ते जाणता राजा केल्यानंतर, जाणता राजात खूप लोक असतात ना, जवळजवळ 250-300 कलाकार. मग त्याच्यात प्रत्येकालाच वाटतं ना की आपण पण त्या मेकअप मन लोकांची पण एक मर्यादा असते की पहिली मेन कॅरेक्टर्स आहे, महाराज आहेत, जिजाबाई आहेत, किंवा हे बाकीचे कॅरेक्टर करायचे की यांना आपण जायचं. तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त मेकअप करायचे की तेव्हापासून तुम्ही हे जे प्रॉस्थेटिक म्हणतात हे सुरू केलं? नाही, ऍक्च्युली ती सुरुवात जेव्हा झाली तर गावाला ना ते दाढी मिशा लावलं की चांगलं दिसतो नाही का, अशा मिशा वगैरे मारतात रुबाबदार. आणि त्याला गेटअप मारतात, फक्त गेटअप मास्टर. मग ते गेटअप मास्टर, जिथं गेटअप मास्टर म्हणजे असं आहे की नॉर्मल मेकअप म्हणून लोकांचं काम जिथं संपतं तिथून गेटअप मास्टरचं काम चालू होतं. गेटअप मास्टरचं काम जिथं संपतं तिथून प्रॉस्थेटिक चालू होतं पुढे. तर आम्ही सुरुवातीच्या म्हणजे अगदी 6 महिन्याच्या बाळापासून जे मेकअप चालू केला प्रॉस्थेटिकच्या आता शेवटच्या स्टेजपर्यंत आम्ही गेलेलो आहे. तर तो जो मेकअप असतो म्हणजे त्याच्यात मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तुम्ही जे विचारलं पण मला मी विसरून गेलो सांगायचं, की जे माणसांचे अवयव असतात ह्युमन बॉडीचे प्रत्येक स्पेअर पार्ट आम्ही बनवले. त्याचप्रमाणे आम्ही प्राण्यांचे संपूर्ण प्राणी पण बनवले. म्हणजे माझा एक मित्र आहे गजानन चौकुंडे म्हणून, तर त्यांनी आणि मी ह्याच्यासाठी फिर आई हसीन दिलरुबा, आता 9 ऑगस्टला तो रिलीज होतोय नेटफ्लिक्सवरच. तर त्याच्यामध्ये 18 फुटाची मगरमच्छ बनवली आहे. खूप छान झालेली आहे ती मगरमच्छ. आणि जयप्रद देसाई नावाचे डिरेक्टर आहेत, खूप छान शूट झालंय. आणि तापसी पन्नू मॅडम आहेत, विक्रांत मेसी तेच आहेत, आणि सनी कौशल त्यात ह्या वेळेस ऍड झाले सेकंड पार्टमध्ये. पहिल्या पार्टमध्ये हर्षवर्धन राणे होते, हर्षवर्धन राणेंचा मर्डर होतो आणि नंतर हे ऍड झालेले आहेत सनी कौशल, विकी कौशलचे बंधू. तर त्याच्यासाठी बनवले. नंतर तुम्हाला सांगतो बाजीराव मस्तानीसाठी जो बाजीराव आणि मस्तानी जे घोडे वापरतात ते घोडे बनवले. ठग ऑफ हिंदुस्थानसाठी गाढव बनवलंय आमिर खानसाठी. म्हणजे शेळी, म्हैस, हत्ती, घोडा काहीही बनवतो. प्रॉस्थेटिक मध्ये हे पण त्याच्या क्लेवर्क साठी खूप वेळ लागतो. क्लेवर्क करणं, आता लहान बाळाचं जे तुम्हाला सांगितलं की ते 3 इडियट्स मधलं जे बाळ आहे की त्या बाळाचं, आता बाळावर तर मोल्ड टाकू शकत नाही कोणाच्या, मग ते बाळ हुबेहूब क्ले मध्ये तयार करायचं, डिरेक्टर कडून त्याची अप्रुव्हल घ्यायचं आणि मग त्याच्यावर फायबरचा मोल्ड टाकायचा, मग ते सिलिकॉनचा मोल्ड टाकायचा.
म्हणजे सिलिकॉन मध्ये ते बनवलं जातं आणि मग ते अतिशय खरं दिसायला लागतं. म्हणजे जोपर्यंत 3 इडियट्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा ते बाळ खालून टेबला खालून तो वरती घेतो आणि जोपर्यंत ते रडत नाही तोपर्यंत ते खोटं बाळ बनवलेलं बाळ आहे, आणि जेव्हापासून तो पायी वरती करतो तिथून पुढे ते खरं बाळ. अशा खूप गमती जमती असतात प्रॉस्थेटिक मध्ये, तर नक्की खूप गमती जमती आहे. म्हणजे ही एकूण खूप टेक्निकल फील्ड आहे, कारण तुम्ही कुठले वस्तू वापरावेत, कुठले सामान वापरावेत, ते कुठल्या प्रमाणात असावे, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी पासून ते त्याचं साईज काय असायला हवा, त्याचं शेप एक्झॅक्टली कसं असायला हवं, ते कॅमेऱ्यात कसं दिसणार आहे, तर ते उभं असावं की बसलं असावं, म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच प्रत्येक बाबीची परिपूर्ण तयारी करूनच, त्याचा विचार करून, डिरेक्शन टीम बरोबर चर्चा करून की तुम्हाला हे कसं हवंय. समजा तुम्हाला उजवा डोळा फोडायचा आहे की डावा डोळा फोडायचा, मग तो त्याच्यात तुम्ही गोळी कुठल्या साईडने मारणार आणि ती किती MM च्या बोर्ड मधून मारणार, हे पण सगळं गणित व्यवस्थित सांभाळून. किंवा मुंडकं कापलंय आम्ही, तर ते मुंडकं आहे ना कसं कापणार आहे, तुम्ही तलवारीने कापणार आहे की धाग्याने कापणार आहे. धाग्याने पण कट होतं ना, जसे आपण पाहतो इकडे पतंगाच्या मांजाने पण निष्पाप जीवांचे बळी जातात. अगदी बरोबर. आणि मग ते एक म्हण आहे ना, म्हणून मला हसायला आलं, धाग्याने गळा कापणे. त्याचा एक वेगळा अर्थ आहे. आम्ही कापतो, पण आम्ही विचारून कापतो. आम्ही आमच्यावर जबाबदारी घेत नाही, तुम्ही सांगाल तर कापतो म्हणून. अजून काही आम्हाला तुमचे एक्सपिरियन्स सांगा की इतके मोठे मोठे आर्टिस्ट सोबत तुम्ही काम केलेलं आहे, तर अशी काही एक अनोखी गोष्ट घडली असावी ती आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्ही शेअर करा. नक्की. बघा, आम्ही हेल्थ नावाची एक फिल्म केली होती आम्ही मॉरिशसला, ज्यात बॉबी देओल आहे, मुग्धा गोडसे. तर तिथे म्हणजे ती व्हॅम्पायर असते, ती मुग्धा गोडसे होते, ती असं तो काहीतरी सब्जेक्ट आहे. तर ती जेव्हा चांगल्या रूपात त्या घरी जाते, बॉबी देओलच्या घरी जाते, तर तिथे एक कुत्रा बसलेला असतो मोठा. तो कुत्रा तिच्यावर भुंकतो, तर तिला राग येतो, कारण ती एका विशिष्ट ध्येयाने तिथे गेलेली असते आणि हा मध्येच भुंकतो. मग ही काय करते, तो कुत्रा पकडते आणि तो कुत्रा फाडून टाकते अशी मधून पोटात. तर आता सीन असा होता की डायरेक्टर साहेब ते म्हणजे, दादा कुत्ता काटणे काय, कुत्ता काटणे काय म्हणजे कसं काय म्हणजे नक्की हे. मग त्यांनी मला सगळी सिच्युएशन समजून सांगितली, असं आहे की असा प्रकार होतो, तो कुत्रा भुंकतो, ही त्या कुत्रा पकडते आणि कुत्रा असा फाडते. जसं म्हणजे ते कुत्र्याचं तोंड नाही, पण आपण पोट तर फाडू शकते, कारण तिला ते नको आहे. तर मी म्हटलं होईल, पण त्याला वेळ लागेल, अख्खा कुत्राच बनवायचा. कुत्रा बनवायचा. तर मग मुंबईवरून ते मागवलं मी मटेरियल, त्याचं टॉईज, कुत्र्याच्या सारखं बरोबर टॉईज. आतडी मी स्वतः बनवली तिकडे, आणि त्याचं जठर, लिव्हर हे सगळं बनवलं मी प्रॉस्थेटिक मध्ये, आणि त्याच्यावर ब्लड असं ओतलं ते, आणि ते ब्लड ओतून असं दाखवलं. आणि बॉबी देओल घेऊन आले त्या मुग्धा गोडसेंना, म्हणे की तुमको ये करना है, खाली ये ऐसा उसके कुत्ते के पेट में से वो क्या बोलते हैं उसको, आतड़िया बितड़िया सब निकालना है ऐसे. म्हणजे हा काढीन मी, मराठी असल्यामुळे ती हो काढते म्हणजे. चला तिथे येऊन पाहिल्यानंतर तिला वाटलं हे मजा करतो. बॉबी देओल तिला खरं नाही वाटलं. तिने जेव्हा सेटवर येऊन पाहिलं आणि दादा कैसा करेंगे ते काम, आणि माझी पाठ होती त्या कुत्र्याकडे. जेव्हा मी ते आतडी घेऊन उठलो, बाजूला झालो, मुग्धा गोडसेंनी पाहिल्यानंतर इतक्या जोरात ओरडली ती आणि पाठीमागे पळून गेली. नाही म्हणजे हे नाही जमणार. मग मी म्हणलं मॅडम काय आहे, हे सगळं नकली आहे, हे
मी कशापासून बनवले ते मी त्यांना सांगितलं प्रोस्थेटिक, आणि फक्त ब्लड टाकले त्याच्यावर, बाकी काही नाही. त्यानंतर त्यांनी तो शॉट दिलेला आहे. प्रताप दादा, तुम्ही मराठीतला पिक्चर आहे रेला रे, याच्यामध्ये तुमचं प्रोस्थेटिकचं जे काम आहे त्याच्याबद्दल काही एक्सपिरियन्स तुम्ही आम्हाला शेअर करा. नक्कीच. हे दोन्ही खूप इंटरेस्टिंग फिल्म्स आहेत. अनिल दादा म्हणून एक मेकअप आर्टिस्ट आहेत, ते मला म्हटले की बोराडे आपल्याला नागपूरला जायचे. म्हणलं दादा काय काम आहे? तर म्हणजे काम असं जास्त नाही रे, वीक घ्यायचे, जरा आपल्याला आदिवासी वगैरे बनवायचे. त्यांनी शेवटपर्यंत मला सांगितलं नव्हतं की इकडे एवढं मोठं काम आहे. एक छोटीशी फिल्म आहे, कोणतरी एक नवीन डायरेक्टर आहे म्हणे, आणि आर्टिस्ट वगैरे, छोटी फिल्म आहे, चला जाऊया करू, आणि मस्त फिरून येऊ. जंगलात फिल्म आहे, मजा असणार. मग आम्ही आलो, आणि मी स्टारकास्ट पाहिली तर उपेंद्र लिमे, मिलिंद गुणाजी, सुशांत शेलार, किरण बागडे, मिनल वेदविख्या, मोठे काम. म्हणजे ती ही झाली फिल्म, ह्यूज फिल्म, मोठी स्टार, त्याला काय मल्टी स्टारर फिल्म म्हणतो, म्हणजे मल्टी स्टारर होती. किशोर कदम सर तर म्हणजे आपला तो माणूस, आणि त्यांनी त्या फिल्म मध्ये मुखियाचा रोल केला होता. तर रेला रे म्हणजे या आदिवासींचं एक रेला नावाचं नृत्य असतं, आणि त्यांची प्रथा कशी असते की आदिवासींच्या जंगलात एकदम आतल्या बाजूची ती अलिखित नियम असतात त्या लोकांचे, काही ह्या समाजाचं हे किंवा ह्या जातीचं त्या जातीशी मानलेले असतात, मानलेले असतात. हो. बरं, त्यांच्यात लग्नाची पद्धत म्हणजे वयात आलेली मुलं मुली एका गावाच्या बाहेर एका गोटूल म्हणजे असं एक घर बांधलेलं असतं, आणि त्याच्यात लग्नाळू मुलं मुली एकत्र ठेवली जातात, आणि त्यातल्या प्रत्येकाने म्हणजे मुलीने मुलाशी संबंध ठेवायचा. एका मुलाशी फार तर 3 दिवस, किंवा त्याच्यानंतर परत त्याच्याशी नाही. आणि 1 महिन्याच्या नंतर तुम्हाला जो मुलगा आवडेल त्याच्याशी ती मुलीने विवाह करायचा, मुलाचा काही संबंध नाही, त्यांनी फक्त त्याचा रोल निभवायचा. असं ते खूप छान फिल्म होती ती. आणि त्याच्यात मध्ये प्रोस्थेटिक याचं होतं की रामू नावाचा जो नायक आहे त्याला वाघ फारतो. अच्छा, वाघ आणायचा कुठून, वाघावर बंदी. तर ते जे आमचे डायरेक्टर आहेत शैलेंद्र बागडे सर म्हणून, त्यांच्या प्रोडक्शन टीम मधला जे कमी म्हणजे थोडासा त्यावेळेस लहान होता तो मुलगा महेश म्हणून, त्याला वाघ बनवला. त्याला वाघाचा मुखवटा वगैरे लावला. आम्ही सगळं टॉईस मधून ते आणून हुबेहूब वाघ बनवला. म्हणजे ते पण प्रोस्थेटिक मध्येच मोडतं, अर्थात माणसाला वाघ बनवायचा म्हणजे हे पण प्रोस्थेटिकच काम आहे. परत वाघाची ती वाघनाख्यांचं अतिशय छान काम झालेलं आहे. बरं, ते आदिवासी वगैरे म्हणजे त्यांची ती केस न विंचरलेल्या, कोणाच्या जटा झालेल्या, कोणाचे प्रत्येकाची केस वाढलेली. बरं, ती केस पण कशी कापणार जुनी लोक, ते दगडावर केस ठेवायचे आणि वरून एका दगडाने तोडून टाकायचे, दगडाने केस कापायचे. म्हणजे जसे असतील तसे. अतिशय ते त्याचं खूप आम्ही म्हणजे आम्हाला पण खूप समाधान मिळालं होतं ती फिल्म करता. केस वगैरे पण होते, सगळे नकली होते, सगळे नकली असतात, सगळे नकली केसांचे वीक गंगावन पासून ऐन वेळेला काहीतरी तयार करायचं. ऐन वेळेवरून आठवलं की ऐन वेळेला मला पण त्या फिल्म मध्ये एक रोल मिळाला. म्हणजे ऍक्टर असल्याचा असा फायदा आहे, जसं तुम्ही सांगत होते वेळेवर आम्हाला उभं राहावं लागतं. वेळेवर याच्यासाठी उभं राहावं लागतं की ते प्रोड्युसरनी एक प्रोफेसर होते, त्यांना एक रोल दिला होता. आता सेटवर असा प्रसंग झाला की उपेंद्र लिमये रेडी आहेत, किरण बागडे रेडी आहेत, सुशांत शेलार मेकअप करून तयार आहेत, किशोर कदम मेकअप करून तयार आहेत. आणि त्या प्रोफेसरांना सांगितलं की तुमचा बेड सीन चालू आहे आणि हे सगळे लोक आत येतात. तो बेड सीन म्हणजे
अरे मला मी तो प्राध्यापक आहे, माझी इज्जत जाईल ना, मग मला कॉलेजमधून पण काढून टाकतील, मला बायको पण घरात घेणार नाही म्हटलं. अच्छा, ते खडगपूरचे प्रोफेसर पण होते, कुठेतरी प्रोफेसर होते, कोणाच्या तरी ओळखीने. आता अशी लोक म्हणजे आवड असते ना प्रत्येकाला, की त्यांना वाटतं आपल्याला काहीतरी रोल मिळेल, मग रोल करायला म्हणजे प्रोफेसरचा रोल आहे, करा तुम्हाला एक रोल आहे, तुम्ही करा. तो म्हटला करेन मी. आणि त्याला जेव्हा हे सांगण्यात आलं त्यावेळेस तो आला मेकअप रूम मध्ये, गुपचूप कपडे बिपडे उतरले अंगावरची, आणि त्यांनी आमच्या मुख्य मेकअप दादा होते अनिल दादा पेमगिरीकर, त्यांना सांगितलं म्हणजे नाही नाही मला तर जमणार नाही, असं माझा संसार उद्ध्वस्त करून टाकणार तुम्ही, हे कपडे तुमचे, तुमचा वीक, आणि मी चाललो. आणि निघून पण गेला. आणि मग डायरेक्टरांनी विचारलं, बागडे सर आहेत आमचे, ते म्हटले की अरे ते आर्टिस्टला बोलवा, शॉर्ट रेडी आहे. आणि आर्टिस्ट गेला, आर्टिस्ट गायब. मग म्हटले आता कोण आर्टिस्ट बघणार इकडे तिकडे. आता उपेंद्र लिमे आणि आम्ही पुण्याचे दोघे, आणि आम्ही एकत्र बरेचसं काम केले, तर त्याला माहिती होतं की हा करतो. आमच्या अनिल दादा पण म्हणले अहो आमचे बोराडे करतात. मग तो संपूर्ण लांबीचा सुशांत शेलार बरोबर तो रोल मला मिळाला. बेडशीन होता. अर्थात हे सगळं नकली असतं हे आपल्याला माहिती आहे. आणि तो प्रोफेसर असून पण जर त्याच्या घरचे ते लोक विश्वास ठेवत नसतील तर म्हणजे की हे सगळं नकली असतं, तर त्याच्यामुळं मला तो रोल असा मिळून गेला. त्याच्यानंतर गोत मध्ये सुद्धा, गोत पण शैलेंद्र बागडे सरांची फिल्म आहे. आम्ही आपल्या लॉकडाऊनच्या आधी ती बनवली आहे, आणि एवढी सुंदर फिल्म झालेली आहे ती की तिला 11 नॉमिनेशन्स आहेत. इव्हन रशियामधून, लंडन मधून पण ती उत्कृष्ट म्हणजे सामाजिक फिल्म, आदिवासींवरची फिल्म म्हणून ती निवडली गेलेली. आता ते म्हणजे तरी पण ती फिल्म आली. त्या फिल्म मध्ये तुम्हाला यायच्या आधी असं वाटत म्हणजे कोणीतरी सांगितलं की छोटे ही तोपर्यंत आमची ओळख झाली होती, बागडे सरांची ओळख झाली होती. पण येणाऱ्यांच्या वेळेस मग तुम्हाला तेव्हा पण समजलं असावं बहुतेक. हा, तेव्हा त्यांनी सांगितलं की दादा याच्यात प्रोस्थेटिक असं आहे की ही आदिवासी समाजात आतापर्यंत कोणालाही जुळं झालेलं नाही, आणि आपण त्या फिल्म मध्ये आहे ना जुळं झालेलं दाखवतो. जुळं म्हणजे एकमेकाला चिकटलेली मुलं, सयामी जुळं जसं असतं, म्हणजे जुळी मुलं ती आतापर्यंत आदिवासींमध्ये कोणाला झालेली नाही. तर ते जुळे तयार करायचे. आणि ते जे त्याच्यात जिवंत माणूस पण गाळायचा आहे आपल्याला, ते जुळं पण तयार करायचे. त्याच्यात एक वेडा आहे, त्या वेड्याचे केस बीस आणि प्रत्येक कलाकाराच्या अंगावर म्हणजे त्या आदिवासी पूर्वीचे आदिवासी आहेत ना, त्यांच्या टोळ्या असतात, आदिवासींच्या जंगलात टोळ्या असतात. तर तुम्ही माझ्याच टोळीतले हे मी कसं ओळखायचं, तर तुमचे आणि माझे टॅटू सारखे असावे, जर ह्या टॅटूवरून तुमच्या टोळ्या ओळखल्या जायच्या. तर त्यात आम्ही ते जुळी मुलं ती तयार केली. आणि मी ओपन म्हणजे त्यांचा एक सेट डिझायनर होता, तर त्याला सरांनी सांगितलं अरे बघ हे की प्रोस्थेटिक जरी असलं तरी हे तुम्हाला शिकण्यासारखं आहे. मोल्ड टाकायचा की कशी बनवायची, क्लेवर्क कसं करायचं, कितीतरी गोष्टी असतात त्या. तर आम्ही ते जुळी मुलं बनवली, पण तो वेडा पण बनवला. म्हणजे त्याच्या नाकातला शेंबूड बिंबूड सगळं तयार करून एक परत ती हिरोईन जी असते ती प्रेग्नंट राहते, तर तिला ते पोट पण बनवलं होतं आम्ही. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात गोत मध्ये. आणि शेवटी पुन्हा परत सरांचा माझ्यावर विश्वास बसला होता, आमची मैत्री घट्ट होत होती. त्यावेळेस म्हणले अरे तो जो हिरो आहे ना त्याच्याबरोबर मध काढणारा एक मदतनीस म्हणून दादा तुम्ही घाला, कपडे काढा. कपडे घाला म्हणजे आदिवासी असल्यामुळे कपडे घालायचा काही संबंध नव्हता. कपडे काढा, तुम्ही कपडे काढा. आणि एक ते गुडघ्यापर्यंत आपण धोतर असतं
ते धोतर चढवा आणि राहा उभे. आणि त्यात पण मी रोल केला कोत फिल्म मध्ये. क्या बात आहे, क्या बात. अशा गमती जमती चालू असतात. तुम्ही एक आर्टिस्ट आहात आणि प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्टच्या सोबत तुम्ही इतके छान व्यक्ती आहात की प्रत्येक वेगवेगळ्या लोकांसोबत म्हणा की कुठल्याही ठिकाणी इतके छान मिळून जाता आणि त्यांच्या प्रॉब्लेम्सला पण म्हणजे स्वतः मदत करून. नक्कीच नक्कीच. तुमचं मी तर म्हणेल प्रत्येकाने आहे ना जे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने जर तुम्ही पुढे, हे टीम वर्क असतं. फिल्म बनवणं हे एकट्या डिरेक्टरचं काम नाही. त्यांचे जे असिस्टंट असतात किंवा प्रोडक्शन टीम असते, कलाकार असतात, हे सगळ्यांनी एकमेकांना कोऑपरेट केलं तरच फिल्म चांगली बनते. ते एकाचं काम चांगलं होतं, दुसऱ्याचं मध्ये कॉस्ट्युमवाल्यावर ढकलतात किंवा कॉस्ट्युमवाला काय करतो मेकअपवाल्यावर ढकलतो. मेकअपवाला म्हणणार ते प्रोडक्शननी हेच दिलं नाही तेच दिलं नाही. अरे किती छोट्या छोट्या गोष्टी ती सगळी बिघडत जाते. आणि तुमची जी मेकअपची टीम आहे ती आणि प्रॉस्थेटिक मेकअपची ती सगळी वेगळी वेगळी असते काय म्हणजे? हो, त्यात कसं आहे की नॉर्मल मेकअप करणारी 1-2-4 पोरं असतात. नॉर्मल हेअर हो सगळं. हो, मेकअप म्हणजे कसं काहींचं मला ते सांगायचं पण होतं. मेकअप काय काही लोक असे ब्रशने करतात. आता नवीन नवीन पद्धती आल्या तर ते स्प्रे पण आलेला. अगदी बरोबर, स्प्रे पण आलेला आहे. त्यांनी एक थर दिला जातो. पण मी सांगू का खरं तुम्हाला, मला असं वाटतं मेकअप म्हणजे आपण घरी बसलोय समजा आणि घरी बसलोय आणि तुम्ही काठी चमच्याने जर ते खाताय तर तुमचं पोट भरत नाही. तसं मेकअपचं आहे. मेकअप ही एकमेव कला अशी आहे जी स्किन टू स्किन शिकवली जाते. म्हणजे आता स्पर्श करून शिकवली जाणारी एवढी एकच कला आहे असं मला वाटतं. कारण डिरेक्शन तुम्हाला लांब खुर्चीवर बसून किंवा संगीत समोर बसून शिकवलं जातं. तुमचं तोंड पकडून असं सांगितलं जात नाही. पण मेकअप हे तुम्हाला असं कम्प्लीट ह्या बोटाने मेकअप करायचा असतो, त्या बोटाने मेकअप करायचा असतो. इथे इतकं डॅप कर, तिथे तितकं डॅप कर. हे फक्त आजकाल ते ब्रश आणि स्पंज वगैरे सगळं ह्या नवीन पद्धती आहेत, नवीन गोष्टी आहेत, त्या आचरणात आणल्या पण पाहिजेत. 1998ला जब्बार पटेलांचा मम्मुट्टीनी अभिनय केलेला डॉक्टर आंबेडकर मला करायला मिळाला. पण मी असिस्टंट होतो. बॅग पकडायची पहिली, कुठे काय चाललंय ते माझं ऑब्झर्वेशन चालू होतं. म्हणजे ती शिकायची वेळ होती. त्याच्यानंतर श्यामबाबूंबरोबर नेताजी द फॉरगॉटन हिरो, ज्यात सचिन खेडेकरांनी नेताजींचा रोल केलेला आहे. तर त्यांना मी मेकअप केला की दादांनी मला सांगितलं आता करा तुम्ही. करून दाखवला त्यांनी. मग त्यांना ती चीन लावायची. आणि कारण श्यामबाबू हे खूप थोड्या लोकांना माहितीये की श्यामबाबू स्वतः मेकअप आर्टिस्ट होते. हो, तर त्यांनी म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी अशा सांगितलेल्या आहेत मला की नाही का, हे इकडचे जर 4 केस काढले तर त्याची मिशी थोडी वरती जाईल आणि मग तो राजासारखा दिसेल. अशा गोष्टी ते सांगायचे. हो नक्कीच. किंवा मेकअप ही आहे ना जसं ऊन सावलीचा खेळ आहे असं थोडक्यात. ते खूप छान असं सांगायचे की अरे प्रताप तुमको मालूम है अगर तुमने यहाँ पे शेड दिया तो फेस कट हो सकता है. फेस कट तब तो मैं नवीनच होतो ना मी शिकायला. तर ते खूप छान म्हणजे लहान मुलाला समजून सांगतात तसं सांगायचे. आणि मी म्हणजे खूप भाग्यशाली आहे की श्याम बेनेगलांबरोबर काम करायला मिळालं, जब्बार पटेलांबरोबर काम करायला मिळालं, लिजंड ऑफ भगतसिंग, राजकुमार संतोषींचा. म्हणजे गुरु तर तुम्ही सांगितलेच आहेत, तरी पण
तुमच्या ह्या संपूर्ण प्रवासामध्ये एकच गुरु राहिलेले नाही, म्हणजे तुम्ही जसं श्याम बेनेगल सरांकडून काही शिकले, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ज्या वेगवेगळ्या ठिकाणाहून शिकायला मिळाल्या, त्या सगळ्या गोष्टींना ते सगळे गुरुच आहेत ना, जे आपल्याला काहीही शिकवतात. मुख्य गुरु माझे तेच विक्रम गायकवाड. पण हे जे बाकीची मंडळी हो, किंवा आता समजा अमिताभ बच्चन असतील, ब्लॅक नावाची मूवी त्यांच्या बरोबर केली, आणि लेटेस्ट म्हणजे अपकमिंग एक मूवी आहे, मी स्वतंत्रपणे त्यांच्या बरोबर काम केलं. IPC सेक्शन 84 नावाची फिल्म आहे. तर ती फिल्म येते, मला त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळालं. आणि त्याच्यानंतर दिवाकर बॅनर्जींची असेल LSD 2, आमचे शैलेंद्र सर बागडे, ज्याच्यात सुनील शेळके सरांनी प्रोड्यूस केलेली मिशन पॅन्थर 1970 आता यायच्या मार्गावर, रिलीज व्हायच्या मार्गावर आहे. महापरिनिर्वाण आहे. म्हणजे सगळे येणारे प्रोजेक्ट केलेलं आहे का? अगदी 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 असिस्टंट म्हणून केलंय का तिथे पण काम? नाही, मी साधारण 2007 नंतर मी स्वतंत्रपणे काम चालू केलं. एक वेळ येतेच ना की तुम्ही स्वतः तुमचं स्वतःचं साम्राज्य उभं करायला पाहिजे. म्हणजे किती दिवस, जवळजवळ 12 ते 13 वर्ष मी दादांबरोबर काम केलं. आणि एक वेळ येते ना की बाबा नाही, आता तू चालू कर तिकडे, तुझ्याकडे पण भरपूर लोक झालेली आहेत, असं होतं. मग त्याच्यानंतर जे उडता पंजा, बाहुबली किंवा हसीन दिलरुबा ह्या ज्या फिल्म्स आहेत आलेल्या, हसीन दिलरुबा 2, ऍक्शन हिरो, गर्ल ऑन द ट्रेन, रिबू दासगुप्ता नावाचे दिग्दर्शक आहेत, त्यांच्या 3-4 फिल्म कंटिन्यू, कोड नेम तिरंगा अशी त्यांची अजून एक फिल्म रिलीज होती, तिला नाव नाही आलेलं. IPC सेक्शन 84 पण त्यांचीच आहे. तर अशा चांगल्या दिग्दर्शकांबरोबर मला काम करायला मिळाले आणि स्वतंत्रपणे मी आता काम करतो. आता तुम्ही सांगितलं की 1985-86 पासून तुम्ही कामाला सुरुवात केली. हो, आणि आता तो काळ म्हणजे 40 वर्षांच्या जवळपास पोहोचलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 12-13 वर्ष गुरूंच्या सोबत असिस्टंट म्हणून, आणि त्याच्यासोबत आता स्वतः, म्हणजे ऑलरेडी तुमची PhD झालेली आहे कामामध्ये, असं आम्हाला म्हणायला म्हणणं जरी खरं असलं तरी माझं शिकायचं काम अजूनही व्यवस्थित चालू आहे. काही नवीन गोष्टी मी अजूनही नवीन पिढीकडून शिकतो. नवीन येणाऱ्या मुलांसाठी पण मी तेच सांगू शकतो की तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे तुमचं समजा तुम्ही एखाद्या सुंदर मुलीचा मेकअप करता आणि तुमचं लक्ष विचलित असेल तर तुमचा मेकअप चुकणार, गॅरंटेड चुकणार. मी सांगतो, कारण संपूर्ण लक्ष तिथे नाही. हो, संपूर्ण लक्ष तिथं नसल्यामुळं तर तुम्ही एकाग्रता, जिद्द आणि चिकाटी ह्या तिन्ही गोष्टी, जसं म्हणजे मी आंबेडकरांची बरेच साहित्य वाचलेलं आहे आणि मला खूप आवडतं ते. त्यांनी जसं सांगितले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, यश पाहिजे असेल एकाग्र व्हा, एकाग्र चित्ताने आणि तुमच्या ध्येयाकडे डोळा ठेवून तुम्ही वाटचाल करा, तर नक्कीच आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हाल. लो एम इज अ क्राईम असं म्हटलंय त्यांनी. अगदी नक्कीच. तर एकूण तुमची जी वाटचाल आहे ती खूपच प्रेरणादायी आहे. जसं तुम्ही म्हणताय की तुम्हाला विविध गुरु तुमच्या पूर्ण प्रवासात आढळले, तसेच आपणही कोणाचे गुरु असाल आणि आपल्या हातूनही बरेच मुलं घडलेली असतील. तर अशी खूप विद्यार्थी आहेत. मी म्हणजे अभिमानाने मला तर त्यांची नावं सांगावी वाटतील की बबलू आहे, चांद आहे, अमित आहे, सुजय आहे, सुमित आहे, राजकुमार आहे, राजू आहे, रवी आहे. कितीतरी लोक आहेत जी अतिशय प्रामाणिकपणे आजही, दादा येऊ का आम्ही, काय काम आहे, खूप छान, आणि ते संपूर्ण काम आमचं फॉलो करतात.
असे काही तुमचे स्टुडंट आहेत की तुमच्यापासून शिकले, चांगले, बरा वेळ तुमच्यासोबत घालवला आणि आता म्हणजे पर्सनल लेवलवरती काम घेतात? नक्कीच नक्कीच, भरपूर लोक आहेत. माझी एक स्टुडंट तर लंडन मध्ये आहे, तृप्ती सिंग म्हणून, पण ती आज स्वतंत्रपणे प्रोस्थेटिकचं काम करते आणि तेही लंडन मध्ये. आपल्या मुंबईवरून गेलेल्या, इंडियातून गेलेल्या प्रत्येक फिल्म मध्ये ती असते जवळजवळ. आणि अभिमानाने सांगते, दादा मी तुमचं नाव सांगितले ती, म्हणजे माझं नाव सांगायची आता गरज नाहीये तुला, तू स्वतंत्रपणे काम खूप चांगलं करते. हे किती काही झालं ना दादा, तरी गुरुचं नाव तर येणारच. अर्थात गुरु शिवाय विद्या नाही, हे मी तुम्हाला सांगितलं मगाशी. तर गुरुला सोडून तुम्ही जर काही म्हणजे हे सगळं माझं मी स्वतः नाही, ते खोटं असतं. ते खोटं आहे की नाही मी माझं मनाने शिकलो. मनाने असं शिकता येत नाही. तुम्हाला कुणीतरी सांगणारं हवंच असतं. कुणीच नाही. जे तुमचे आई वडील तुम्हाला लहानपणापासून सांगत असतात ते पण तुमचे गुरुच आहेत ना. तुम्ही त्यांनाही जर गुरु मानत नसाल तर मग तुमच्या जीवनात अर्थ म्हणजे प्रकाश कुठून येणार? हो, शक्यच नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर तुमचं जे पण डेव्हलपमेंट आहे आणि कुठल्याही व्यक्तीचं एक डेव्हलपमेंट जे आहे ते ऍक्च्युली आपलं जे मूळ आहे ते न विसरता आपण जे पुढे वाटचाल करत असतो आणि प्रत्येक वाटेत येणारे जेही आपले सहकर्मी असू देत किंवा आपले गाईड असू देत किंवा आपले गुरुवरी असू देत, त्यांना न विसरता आपण जी वाटचाल करत असतो, खऱ्या अर्थाने अशी व्यक्ती एक खूप चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती होताना आपण पाहतच आलेलो आहोत. हो हो, नक्की नक्की. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हा मार्ग अवलंबला तर तुमचं त्यातच सुख आहे. सुख आहे, अगदी अगदी बरोबर आहे. आणि प्रत्येकच क्षेत्रामध्ये काही ना काही चेंजेस येत राहतात आणि ते जे पण काही चेंजेस येतात त्याला अडॉप्शनची पण आपली एक मेंटॅलिटी असायला पाहिजे की आता हे गेलंय, ह्याचा काळ गेलाय, आता ह्याचा काळ आहे, आता आपण हे पण बदल स्वीकारायला हवे. तर एकूणच म्हणजे संपूर्ण प्रवासामध्ये खूप खूप म्हणजे तुम्ही इतका सुंदर प्रवास तुमचा सांगितलेला आहे आणि त्यासोबतच आपली जी येणारी पिढी आहे यंगस्टर्स, कारण बरेच लोक आता कसं झालेलं आहे की खूप विविध क्षेत्र आहेत मुलांसाठी मुलींसाठी ओपन, पण हे जे तुम्ही क्षेत्र सांगितलेले ह्याच्यामध्ये इतके लोक नाही आहेत. म्हणजे फार कमी बोटावर मोजण्या इतपत लोक हे प्रोस्थेटिक मेकअप करतात चांगल्या प्रकारे म्हणा, उत्कृष्ट पद्धतीने म्हणा. तर तुम्ही या येणाऱ्या पिढीला तुमच्या ह्या क्षेत्राबद्दल काय सांगू इच्छिता? नक्कीच या प्रोस्थेटिक मेकअप जर तुम्ही अंगीकारला तर तुम्हाला त्यात भवितव्य तुमचं उज्ज्वल आहे हे मी सांगेन. फक्त तुम्हाला एकाग्रतेने शिकणं, जे मी माझ्या आयुष्यात अशी बी मुलं मी पाहिलीत आलेली आहेत काही की नाही का, सुंदर मुलींना मेकअप करायला मिळतो म्हणून तो मेकअप मध्ये घुसलाय. असे पण मुलं आहेत जी 2-3 वर्षे कसं तरी काम करतात आणि ते आउट ऑफ होऊन जातात. किंवा काही मुलं असतात कारण त्या मेकअप म्हणजे त्या क्षेत्राप्रती इमानदार नाही. त्या क्षेत्रात तुमच्या कामाप्रती जर इमानदारी नसेल तर तुम्ही जास्त दिवस टिकू शकत नाही तिथे. किंवा काही मुलं नुसतं पैशाचा ध्यास घेऊन याच्यात आलेली असतात. मी ज्या वेळेस काम शिकलो त्यावेळेस मला पैशांचं काही घेणं देणं नव्हतं. मी शेतकरी माणूस आहे, मला पैशांचा काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे की खायला प्यायला मग मी घरून घेऊन यायचो, कारण मला हे शिकायचं होतं, म्हणजे प्रोस्थेटिक शिकायचं होतं. खरं तर मला तुम्हाला ते शिकण्याची भूक होती. नक्कीच. तर ते मी जे शिकायचं तर ते अतिशय प्रामाणिकपणे मी शिकलेलं आहे. त्याच्यामुळे ही कला हातात आलेली आहे. तर आता म्हणजे मी शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे ना मला तुम्हाला सांगावं लागतं. आणि मी म्हणजे एवढ्या देशात मी फिरून आलोय हे तुम्हाला खरं वाटत नाही. हा माणूस असा बोलतो म्हणजे घाटी आणि हा कसं जाऊ शकतो, पण तसं नाही. माझं काम मला जगभर घेऊन फिरलेलं आहे. अगदी म्हणजे इतक्या मुव्हीज मध्ये आलं ते इतकं सोपं नव्हे. ही जर्नी जी 38-40 वर्षांची जी जर्नी आहे हे एवढं सोपं नाहीये. म्हणजे ते तुम्ही प्रूव्ह करून ऑलरेडी दिलेलं आहे आम्हाला. मी तुम्हाला सांगतो एक म्हणजे माझी आठवण आहे ती की मी कामाला सुरुवात केल्यापासून
म्हणजे असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत ही जी माझी आत्ता जस्ट संपलेली मूवी आहे मिशन पॅन्थर 1970 ही साधारण 257वी मूवी आहे. बापरे. मी लिहून ठेवले मी प्रत्येक फिल्मचं नाव आणि तिथे काय केलं हे लिहून ठेवलेलं आहे. पुढच्या पिढीला जर उपयोग झाला त्याचा तर झाला, कुणाला नसेल करून घ्यायचा तर तो मोकळा आहे. पण आपण आपलं एक काम करून ठेवलं एका सामान्य घरातून म्हणजे शेतकरी पैलवान हे असा आणि गाव खेड्यातून आलेला हा माणूस एवढा पुढे जाऊ शकतो केवळ जिद्द आणि चिकाटीच्या अगदी बरोबर. आणि श्रद्धा पाहिजे कामाप्रती आणि गुरुंप्रती. आणि मला हे तुम्हाला विचारायचं आहे की प्रोस्थेटिक मेकअप जसं आता आपण आज सुरुवात केली, एकूण किती दिवसांनंतर आपण असं प्रॅक्टिकली त्या गोष्टी करायला सुरू करू शकतो? म्हणजे कारण एक काळ एक पिरियड असतो का की तेवढ्या वेळामध्ये म्हणजे आपण शिकायला हवं आणि मग त्याच्यानंतर प्रोफेशनली उतरायला हवं, असं काही आहे का? साधारण आहे ना, मला वाटतं की 6 महिनेपर्यंत तरी तुम्हाला त्या मटेरियलची माहिती घेऊन मटेरियल कसं यूज करायचं, किती यूज करायचं. म्हणजे हे बघा, जसं नॉर्मल मेकअप सुद्धा तुम्ही जेव्हा उचलता तर तो किती घ्यायचा त्याच्यासाठी तुमची त्या रंगांची दोस्ती झाली पाहिजे. कारण ते भरमसाठ घेऊन उपयोग नाही. काही लोक मेकअप करतात ब्रायडल मेकअप वगैरे तर अक्षरशः खरवडून काढण्या इतकं थर देतात, त्याची गरज नसते. तुमचा चेहरा, समोरच्या व्यक्तीचा चेहराच तुम्हाला सांगतो की किती मेकअप लावायचंय, तुम्हाला कुठे काय करायचंय. तर ते पण तुम्हाला म्हणजे वाचता यायला चेहरा वाचता यायला म्हणून तुमचं लक्ष 6 इंच बाय 6 इंच एवढ्याच पोर्शन मध्ये जर असेल तर ते नक्की होतं. त्यात 6 महिने तरी कमीत कमी तुम्हाला ते प्रोस्थेटिकच्या वस्तू वापरणे, किती वापरायच्या, कुठलं मटेरियल पहिलं लावायचं, कुठलं नंतर लावायचं, नाहीतर त्याची रिॲक्शन पण आर्टिस्टच्या चेहऱ्यावर होऊ शकते. तर त्याची जबाबदारी तुम्हाला घेता आली पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही ते काम करू शकता. आणि टक्कल लावणं, मी तर सांगेल की मी आजही 40 वर्ष झाल्यानंतर पण मी आजही नवीन नवीन गोष्टी ज्या नवीन मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर त्या कशा लावायच्या ह्याचा अभ्यास तुम्हाला म्हणजे शिकत राहणं हे शेवटपर्यंत तुमचं शिकून होतच नाही. तर खरं तर पण प्रोफेशनली जर तुम्हाला 6 महिने एकाग्रतेने तुम्हाला ते शिकायला घ्यावेच लागेल. आणि याचं काही टेक्निकली कुठे असे क्लासेस चालतात काय? माझ्या माहितीप्रमाणे भारतात तरी अशी मोठी इन्स्टिट्यूट नाहीये प्रोस्थेटिकची. आता सुभाष घईंच्या विजलिंग बोर्ड मध्ये चालू झालंय. काही प्रायव्हेट मित्रमंडळी आहेत तेही क्लासेस घेतात, पण त्याला गव्हर्नमेंट मान्यता नाही. गव्हर्नमेंट मान्यता पाहिजे ना, सरकार मान्य असेल तर त्याला एक हे वेटेज येतो. आणि खूप चांगलं काम करणारी पण लोक आहेत, ते शिकवतात. ते 1-1, 2-2, 3-3 महिन्याचा कोर्स घेतात, शिकवतात. पण त्याची गॅरंटी मी कसं देणार किंवा कुणीच देऊ शकत नाही की हा चांगलं. पण मला माहिती आहे ते लोक खूप छान काम करतात. आता जसं तुम्ही म्हणाले की ऍक्टरचा जो फेस आहे हाच तर फेमस आहे ना, तर त्याला तुम्हाला हात लावायचा आहे. म्हणजे जर संपूर्ण जाण नसेल तर तोही भिल ना की मी कसा काय माझा चेहरा कसा देऊ अशा आर्टिस्टकडे, नाही का? नक्की, अगदी बरोबर आहे. आता मी तुम्हाला त्याच्यावरून एक गोष्ट सांगतो की मी मोक्षम नावाची एक मूवी केली साऊथ मध्ये, ज्याच्यात मीरा जॅस्मिन नावाची अभिनेत्री आहे, खूप मोठी आहे. म्हणजे तिला 4 भाषेत नॅशनल अवॉर्ड आहे. मला वाटतं ती एकटीच असेल तेवढी, मीरा जॅस्मिन नाव आहे तिचं. तर तिच्या संपूर्ण बॉडीवर ते जळाल्याचं प्रोस्थेटिक करायचं होतं. आणि ते प्रोस्थेटिक असं होतं की ते कपड्यावर चिटकत नाही, ते स्किनवरच चिटकावं लागतं. तर शी इज व्हेरी इनसाइड. आणि मी ते 4 तास लागायचे मला तिच्या सगळ्या बॉडीवर ते लावायला, म्हणजे खूप यायचं. पण तिला ते कळतं, ती एवढी मोठी आर्टिस्ट असल्यामुळं की
कसं ओपन होणार यांच्या समोर? पण मी जेव्हा तुमच्या शरीराला, स्त्रियांना काय आणि सगळ्यांनाच मला वाटतं एक सिक्स सेन्स नावाचा भाग असतो. तर तिला मी हात लावल्यानंतर तिला कळतं की अरे नाही, हा आर्टिस्ट आहे, हा मेकअप आर्टिस्ट आहे. आणि काही मुलं म्हणजे जे फसतात ना, ते त्यांना लगेच कळतं की हा मेकअप करायला नाही आलाय, हा वेगळ्याच कारणाने आलाय. तर असं असतं की ती 4 तास मला ते मेकअप करायला लागायचं. तर म्हणजे किती विश्वास ठेवून एकमेकावर, असं विश्वासावर चालतं. एक छोटीशी गोष्ट मला अजून विचारायची वाटते की मला असं कळलं की कुठेतरी असं म्हणजे हे जे मेकअपचे प्रोडक्ट्स जे बनतात ते काहीतरी मातीतून किंवा असं काही. अगदी बरोबर आहे. त्यांना म्हणजे आम्ही जो मेकअप ऍक्च्युली शिकलो आमच्या गुरुकडून, तर तो मातीतून, म्हणजे नाही का, तुम्हाला कुठल्या प्रोडक्टचं तुम्ही बांधील नाही असलं पाहिजे, मातीतून सुद्धा तुम्हाला मेकअप करता आलं पाहिजे असं आमचे गुरु म्हणायचे. कारण ते जे कलर्स आहेत ते केरळ वगैरे, केरळ, हैदराबाद या ठिकाणी त्यांच्या खाणी आहेत. तर ते जे दगड आहेत म्हणजे माती आहे, ती जमिनीत खोल खाली असते खड्ड्यात, आणि त्याच्या आजूबाजूनी पाण्याचे झरे असे वाहत असतात. तर ते पाण्याचे झरे त्या मातीचं टेम्परेचर मेंटेन ठेवतात. आणि मग ते म्हणजे त्यांच्या जान असते. तर ती माती जर आपण वरती काढली आणि ती अशी एका भांड्यात ठेवून जर तापवली तर ती अक्षरशः काळी पडते, म्हणजे तिचा जीव आहे. तर म्हणून त्याला लेक कलर सुद्धा म्हणतात. लेक कलर म्हणजे माती, आणि ती रॉ माती म्हणजे आपली लोक 1000 रुपयाला जर ती 1000 रुपये किलोनी विकत असतील तर तेच प्रोडक्ट आपण परत 50,000 रुपये किलोनी घेतो. लोक म्हणजे अनभिज्ञ आहेत की एवढा खजिना आपल्या भारतात आहे. आणि आम्ही काय करतो की ती माती विकणारे काही लोक आहेत पुण्यात, मला माहिती आहे, मला त्यांच्यामुळे माहिती आहे ती. तर ती माती आणून त्या मातीतून त्यांनी मेकअप करून दाखवला होता. तो आम्ही पण तसंच शिकलोय की ही माती थोडी घे, ती माती थोडी घे, मग त्यात कॅस्टर ऑइल टाकायचं, ते मिक्स करायचं, आणि हेच सगळं ते मिक्स करून आपल्याला देतात. तेव्हा त्याची किंमत, प्रोडक्ट बनवून, हो, तेव्हा किंमत वाढून जाते. 1000 रुपयाची किंमत 50,000 रुपये झालेली असते. तर हे तुम्ही ते जे ऐकलं होतं ते ऐकून बरोबर आहे. मातीपासून पण मेकअप होतात, पण आता ते आपण युज करू शकत नाही. ब्रायडलला जर दाखवलं बाबा ही माती आहे आणि ह्यानी मी तुला मेकअप करणार आहे, ती उठून पळून नाही जाणार. तर दादा, एकूणच तुम्ही इतक्या चांगल्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत, आणि कुणालाही जर प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल त्यांच्यासाठी पण खूप मोलाचा असा सल्ला दिलेला आहे तुम्ही इथे आपला इतका किमती वेळ, म्हणजे इतके पिक्चर करणारा एक आर्टिस्ट इथे आपल्या सोबत स्टुडिओमध्ये बसलेला आहे. ही आमच्यासाठी खूप मोठी महत्त्वाची बाब आहे, आणि तुम्ही वेळात वेळ काढून आले. तुमचं खूप खूप धन्यवाद. तुमचेही खूप खूप धन्यवाद.